भाऊसाहेब आंधळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। धाराशिव लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीने बार्शीचे पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे। आंधळकर यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे त्यांची राजकीय अपयशाची मालिका खंडित होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे। 35 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा बजावल्यानंतर 2011 साली आंधळकरांनी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला। प्रारंभी त्यांनी बार्शी परिवर्तन महाआघाडी स्थापन करून प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात दंड थोपटले। सुरुवातीला आंधळकरांनी तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले व बार्शी बाजार समितीची निवडणूक लढवली। मात्र सहकार कोळून पिलेल्या सोपलांनी त्यांना जुमानले नाही। नंतर आंधळकरांनी तत्कालीन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील पांडे चौकात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। नंतर त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली। मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या। पुढेही त्यांना प्रत्येक निवडणुकीत पराभवाचे फटकेच बसले। अत्यंत थेट, सरळसोट, पारदर्शी, बेधडक कार्यपद्धती असलेल्या आंधळकरांना प्रस्थापित राजकीय नेते आपल्याकडे माणसे पेरून आपला गट फोडत आहेत हे लक्षात आले नाही। ज्यांना आंधळकरांची राजकीय कारकीर्द संपवायची होती त्यांनी आंधळकरांकडे तयार करून सल्लागार पाठवले। या सल्लागारांनी त्यांना रामगिरी साखर कारखान्याच्या चक्रव्यूहात अडकवले। हे शिवधनुष्य आंधळकरांना पेलवले नाही। आंधळकरांना आपले राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांच्या ताकदीचा अंदाज घेता आला नाही। त्यामुळे या विरोधकांनी आंधळकरांना मोठ्या संकटामध्ये अडकवले। त्यांच्या मागे पुणे येथील माहितीचा अधिकारी कार्यकर्ता संतोष शेट्टी हत्या प्रकरण तसेच केंद्रीय गुप्तचर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला। तसेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले। त्यानंतर आंधळकर डगमगले नाहीत, परंतु त्यांच्या संघटन आणि कार्यकर्त्यांवर परिणाम झाले। त्यांच्या कार्यालयावरही हल्ला झाला। आंधळकरांनी कोरोना काळात बेधडक समाजकारण केले। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली। आंधळकरांनी शिवसेना अडचणीच्या काळात सांभाळूनही मोठ्या सत्तापदांचे फळ मिळाले नाही। आंधळकरांची कार्यक्षमता व धडाडी चांगली असूनही तसेच त्यांची पोलीस खात्यामधील कारकीर्द उल्लेखनीय असूनही त्यांना बार्शीच्या राजकारणाचा आवाका लक्षात आला नाही। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। ठाकरे पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचाही त्याग करत आंधळकरांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याची भूमिका घेतली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे। केवळ या मतदारसंघात लिंगायत समाज आहे म्हणून आपल्याला मते मिळतील हा त्यांचा तर्क म्हणजे भाबडा आशावाद ठरू शकतो। गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला केवळ 95,000 मते पडली आहेत, पण सलगर यांनी हा मतदारसंघ पूर्वी पिंजून काढला होता। आता आंधळकरांना ऐनवेळी हा मतदारसंघात आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे। आजपर्यंतच्या राजकारणात आंधळकरांनी इतकी संकटे झेलली आहेत की केवळ आंधळकर होते म्हणूनच टिकले असे म्हणता येईल। पोलिसांना विशिष्ट नजर असते आणि ते एका नजरेत माणसे जोखतात असं म्हटलं जातं, पण आंधळकरांना चांगल्या वाईट माणसांचे मूल्यमापन करता आले नाही। त्यामुळे ते प्रत्येक वेळी फसले आणि अपयशी झाले। भविष्यात तरी आंधळकरांनी स्वतःमधला पोलीस जागा करावा आणि योग्य माणसांचे सल्ले घेऊन आपली राजकीय कारकीर्द पुढे न्यावी, अन्यथा अवघड आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राईब, शेअर।